दिलेली आहे कृष्णा। यावेळेला लाहोर सियालकोट विमानतळ जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानमधल्या हल्ल्यानंतर जे आहे ते जगभरातून आता देशांच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत। भारताने जे आहे ती पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली आणि त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हे लवकरात लवकर थांबेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। काय माहिती आहे सचिन, आपण पाहतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांनी सुद्धा सांगितलं की मी मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या बातम्या आत्ताच ऐकलेल्या आहेत आणि मी आशा करतो की या सगळ्या घडामोडी किंवा हे सगळं लवकरात लवकर थांबावं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मात्र भारतानं 9 दहशतवादी पाकिस्तानाच्या हद्दीतले अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केल्यानंतर आता पाकिस्तानकडून काही उत्तर देण्याच्या तयारीमध्ये पाकिस्तान आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भारतीय लष्कर सगळ्या सीमेवरती सक्षम आहे, पूर्णपणे तयारीनिशी आहे। मागच्या काही दिवसापासून भारतीय लष्कराकडून तशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली होती किंवा ज्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत ज्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या त्यामुळे या तिन्ही दलाच्या प्रमुखांना फ्री हँड देण्यात आलेला होता। पंतप्रधानांनी स्वतः यांच्याशी चर्चा केलेली होती आणि आता आपण पाहतो की देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया या संदर्भात येत आहेत। मात्र पाकिस्तानातली स्थिती आपण पाहतो की तिथल्या सगळ्या यंत्रणा जवळपास कोलमडत आहेत, कारण दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणावरती जरी भारतानं टार्गेट केलेलं असलं तरी मात्र बहुतांश यंत्रणा म्हणजे विमानतळ असेल किंवा इतर ज्या काही यंत्रणा आहेत त्या पूर्णपणे ठप्प होताना पाहायला मिळत आहेत आणि पाकिस्तान जवळपास घाबरलेला आहे, कारण दहशतवाद्यांच्या अशा पद्धतीने 9 अड्डे उद्ध्वस्त करणं हे एक भारताचं मोठं आणि एक ठोस असं प्रत्युत्तर मानलं जातं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानच्या विरोधामध्ये कृष्णा आणखीन एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। मी तुला थोड्या वेळ थांबवतो। ट्रम्प जे आहेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतानं केलेल्या हल्ल्याबाबत माहिती मिळाल्याचं जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काही वेळापूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत अमेरिकेचे त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। भारतानं केलेल्या हल्ल्याची मला माहिती मिळालेली आहे, असं काही होणार आम्हाला कल्पना होतीच असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतं। असं काही होणार ह्याची आम्हाला कल्पनाच होती असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता जगभरातून ज्या आहेत त्या देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत। अमेरिकेला देखील भारताकडनं ज्या वेळेला हल्ला करण्यात आला त्यानंतरला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि भारताने जी काही कारवाई पाकिस्तानच्या या 9 ठिकाणा दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करत केलेली आहे त्यांना ही संपूर्ण माहिती जी आहे ती अमेरिकेला दिलेली होती आणि त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळतंय। असं काही होणार ह्याची आम्हाला कल्पना होतीच असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। कृष्णा तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण हल्ल्यासंदर्भात जी आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे। सध्या पाकिस्तानमध्ये भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत जवळपास 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलंय। ते नेस्त नाबूद करण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आलेला होता, जिथे संपूर्ण प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं, ते भारतीय आर्मीनं जे आहे ते नष्ट केलेलं आहे। एअर स्ट्राईक करत जवळपास 9 दहशतवादी ठिकाणांना इथं लक्ष्य करण्यात आलेलं आहे। कुठले असेल किंवा मुझफ्फराबाद असेल या संपूर्ण भागामध्ये ही एअर स्ट्राईक करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण दृश्य समोर आलेली होती। त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। असं काही होणार याची आम्हाला कल्पना होती असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। रात्री उशिरा डोनाल्ड ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। संपूर्ण जगाला जे आहे त्याची संपूर्ण माहिती मिळत आहे। आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे भारताचे आहेत अजित डोवाल यांनी या संपूर्ण हल्ल्याची माहिती जी आहे ती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिली आणि त्यांच्या माध्यमातून ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि असं काही होईल याची आम्हाला कल्पना होती असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। या संपूर्ण हल्ल्यानंतर लाहोर सियालकोट हे संपूर्ण विमानतळ जे आहे ती पाकिस्तानकडनं बंद करण्यात आलेली आहेत। पाकिस्तानमध्ये आपत्कालीन परिस्थिती जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। भारताच्या या संपूर्ण हल्ल्यानंतर पाकिस्तान जे आहे ते घाबरल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानकडनं ही आपत्कालीन बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी उद्या सकाळी लवकर जी आहे ती ही आपत्कालीन बैठक बोलावल्याची माहिती समोर येते, परंतु भारतानं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवत आता पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये जी 9 दहशतवाद्यांची ठिकाणं होती, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिली जायची, संपूर्ण प्लॅनिंग जे आहे ते पहलगाम हल्ल्याचं झालेलं होतं, त्यांना लक्ष्य केलेलं आहे आणि संपूर्ण ही नेस्तनाबूत करण्यात आलेली आहेत. एअर स्ट्राईकच्या माध्यमातून अनेक मिसाईल्स दागत ही 9 ठिकाणं जी आहेत ती नष्ट करण्यात आलेली आहेत. यामध्ये अनेक दहशतवादी जे आहेत त्यांच्यावर ते जखमी झाले असू शकतात किंवा ते दगावलेले असू शकतात. याची संपूर्ण माहिती जी आहे ती काही वेळात समोर येईलच. परंतु भारताकडनं पहलगाममध्ये मोठा हल्ला जो आहे तो करण्यात, पहलगाममध्ये ज्या वेळेला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्याचा हा संपूर्ण बदला जो आहे तो भारतानं घेतल्याचं बोललं जातंय. पाकिस्तानमधले सर्व मोठे विमानतळ जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. ही थेट आणि आत्ताची महत्वाची ताजी बातमी जी आहे ते आपण पाहतो आहोत. भारतानं केलेल्या हल्ल्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. पाकिस्तानात घुसून जो आहे तो भारतानं पाकिस्तानला करारा जबाब दिलाय. पहलगाम मधले जे दहशतवादी होते त्यांना ट्रेनिंग आणि संपूर्ण जी रसद पुरवण्याचं काम आहे ते पाकिस्तानच्या या ट्रेनिंग कॅम्पमधनं करण्यात आलेलं होतं. तशी माहिती देखील भारतानं काढलेल्या प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे. हा संपूर्ण हल्ल्याचं प्लॅनिंग ज्या ठिकाणी झालं त्या 9 ठिकाणांना भारतानं लक्ष केलेलं आहे आणि भारतानं ज्या दहशतवाद्यांनी जे आहे ते क्रूरपणे आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलेलं होतं त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून यमसदनी धाडण्याचं काम जे आहे ते भारताकडनं करण्यात आलंय. मोठी एअर स्ट्राईक जी आहे ती सध्या भारतानं केल्याचं पाहायला मिळतंय. ही थेट दृश्य जी आहे ती आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत. ज्या वेळेला भारतानं ही संपूर्ण एअर स्ट्राईक केली आणि दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांना लक्ष केलं. मुझफ्फराबाद असेल, कोटली असेल, ज्या पीओकेच्या भागामध्ये संपूर्ण दहशतवादी कॅम्प होते, तिथे लष्कर-ए-तोयबा असेल किंवा जमात-उद-दावा या ज्या काही दहशतवादी संघटना आहेत त्यांच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिली जायची ही संपूर्ण कॅम्प जे आहेत ते भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण आता या परिस्थितीवरती नंतर प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे. असं काही होणार याला आम्हाला याची